लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव बस स्थानकात आत येणारे जाणारे मुख्य प्रवेशद्वाराचे खड्डे तातडीने बुजवावे, तसेच महिलांसाठीचे सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निःशुल्क करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आज बस स्थानक विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्याकडे केली आहे। यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, यांत्रिकी प्रमुख पंडित, आगारा प्रमुख अमोल बनकर, स्थानिक प्रमुख योगेश दिघे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाना आहेर यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मंगेश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोपरगाव शहरात ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी, कॉलेजसाठी विद्यार्थिनी तसेच शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने बसने ये जा करत असतात। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की बस स्टँड मध्ये आत येताना व बाहेर जाताना जे दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून तेथे पावसामुळे पाणी साचते व ते एसटी बस व वाहन गेले की मुला मुलींच्या नागरिकांच्या अंगावर उडत असते। याचा सर्वांना त्रास होतो। मोठे खड्डे असल्याने नागरिक यात पडतात सुद्धा। हे खड्डे तातडीने बुजवावे व बस स्टँड मधील सुलभ शौचालय जे पैसे आकारले जातात ते या मुलींना, नागरिकांना, महिलांना परवडणारे नाहीत। बस स्थानकाची सुलभ शौचालय उभारून ते स्वच्छ ठेवणे व निःशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंटची असल्याचे ते म्हणाले आहे। मुख्य प्रवेशद्वारामधील आत व बाहेर जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत बोलताना अधिकारी म्हणाले की ही हद्द नगरपालिकेची आहे। आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला कळवले, पण अद्याप नगरपालिका ते करून देत नाही। यामुळे नगरपालिका आणि बस स्टँडच्या जागेच्या हक्काच्या वादात नागरिकांचे हाल होत आहे। तरी नगरपालिकेने तातडीने खडीकरण करून त्यावर तात्काळ डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून द्यावे, अन्यथा बस स्टँडने हे खड्डे बुजवावे व मुला मुलींना, नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे। विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम यांनी तातडीने शौचालय बाबतीत व खड्डे बुजवण्याबाबत संबंधितांना सांगितले आहे। प्रवेशद्वाराजवळील खड्डे न बुजवल्यास तसेच शौचालयासाठी 5 रुपयापर्यंत पैसे मागतात। हे बंद न झाल्यास विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना बस स्टँडवर सर्व बस गाड्या थांबून आंदोलन करावे लागेल, असे शेवटी मंगेश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे।